हल्ला झाला की मेणबत्त्या घेऊन फिरता. स्वतःला जाळण्याशिवाय या मेणबत्तीला दुसरं काय कळतं हो? श्रद्धांजली व्हायची, हा व्हायची श्रद्धांजली. मग हातात मशाली घ्या, दहशतवादाची लंका भस्मसात करा आणि मग म्हणा की आम्ही शांतिप्रिय आहोत. खुशाल म्हणा. अरे एक गोष्ट तुमच्या लक्षात का येत नाही? समर्थांची शांतता हीच खरी शांतता असते. ही दुर्बळाची शांतता लाचारी ठरते, लाचारी. लाचारच तर आहोत आपण, हो ना? हे जे स्मारक ते काय खिंड लढवलेल्या बाजीचे का सिंहासारख्या मेलेल्या तानाजीचे? जबरदस्तीनं खिंडीत गाठून कुत्र्याची मौत मारलेल्यांचं स्मारक. पाठीवर लेकरू घेतलेली कोणी वीरांगना नव्हती हो माझी बायको. पोटात लेकरू असलेली आमच्या जगण्यात लाचारी, मरण्यात लाचारी, श्रद्धांजली वाहण्यातही. मुंबईत स्फोट की लगेच पुण्यात फलक. वी स्टँड बाय मुंबई. पुण्यात स्फोट की लगेच दिल्लीत फलक. वी स्टँड बाय पुणे. दिल्लीत स्फोट की लगेच, अरे काय पाठशिवणीचा खेळ चालू आहे? पुणेकरांच्या स्पिरिटला सलाम, सलाम म्हणे, सलाम. अरे काय दिवे लावायचे त्या स्पिरिटचे? दिवे नाही, ह्या मेणबत्त्या लावायच्यात, मेणबत्त्या. आणि ते मेणाचे चटके आम्हालाच बसले तरीही. छे अहो, चटके बसायला सुद्धा संवेदना लागते. आम्ही चटके सोसून निसूक झालोय, मेलोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार, पोलीस, घटना या सगळ्यांच्या पलीकडे एक फार मोठी शक्ती आहे. ती म्हणजे अन्यायाविरुद्ध एकत्र आलेल्या जमावाच्या डोळ्यातील चीड. हातातल्या एका मशालीचं प्रतिबिंब प्रत्येकाच्या 2-2 डोळ्यात पडू द्या. त्याच्या नुसत्या धाकानं क्रांती होईल. अहो, टंक नका मारू कुणाला, पण म्हणून फणाई काढायचं नाही. हे कुणी सांगितलं? वा, तुम्ही श्रद्धांजली व्हा.